श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा नोदरं हन्ति सतां मृत्युः सम्भवं तदा मे दयात्वं लम्बोदरपदां शारदा शारदा भोजवदनावदाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं प्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोध विहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमोऽस्तुते व्यासदशानबुद्धे उदारनिन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयांसा जने जन्मनामार्थसारः जयाने सदा वासनातके जयाञ्च मुखी सर्वदा नामकीर्ति नमस्कारं ब्रह्मचर्यं शुकाचार्ये पूर्णवैराग्यजासि वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वरासि कविवालिका सारिकाम्यहिंसा नमस्कार अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र नागतो ज्ञान राजा सुपात्र जया गीता महापुण्यराज नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वर समचरण सरोजं सामरलीलाम्बुजाभं जगन्नित्यपाणिं मङ्गलानां कर्मतुलसीमालाकन्धरकञ्जनीयं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो।
शिवांच्या नामाचा जय जयकार आणि मग आजच्या कथा वाचन जय जय शंकर नमामि शंकर जय जय शंकर जय जय शंकर नमामि शंकर आइए जय जय शंकर नमामि शंकर
येषाम् अस्माकं कुलदैवतं जय जय रघुवीर या श्री शिव महापुराणाच्या श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन, तत्वचिंतक, नामधारक, कला उपासक, वैदिक याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार अशांच्यापैकी जर कोणी उपस्थित असेल तर अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपणाला सुरुवात. असं एक वचन आहे बरं का, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. म्हणजे 18 पुराणं तुम्ही वाचली, कितीही त्याचे पाठ केले, कितीही ऐकलं, तरी त्या सगळ्यामध्ये व्यासांना नेमकं काय सांगायचंय तर ती 2च वचनं सांगायची. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. बस. तुम्ही पाप केलं का पुण्य केलं हे कशावर ओळखायचं? तुम्ही म्हणजे आपण कशावर ओळखायचं तर परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. मी केलेल्या कोणत्याही कृतीमुळे जर दुसऱ्याला त्रास झाला तर ते माझ्या पापाच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. आणि मी एखाद्याला मदत केली सहज बरं का, जाता जाता, म्हणजे कल्पना करा, मी माझ्या गाडीवरून इथे येतोय, आज साहिल मला न्यायला आला नाही, त्याचं दिवसभर आकाशवाणीमध्ये होता बरं का, 5 वाजता मोकळा झाला आणि त्याच्यानंतर तो इथे आला बरं का. हे कशा करता? प्रेम आहे त्याचं, ग्रंथांवरती प्रेम आहे साहेब, माझ्यावरती तर आहेच आहे. फार मोठा कलाकार आहे बरं का, तुम्ही साधा समजू नका त्याला. माणसं जशी दिसतात ना तशी नसतात, दिसतं तसं नसतं. चेहऱ्यावरून वाटतं बरं का साधा एखादा आपल्याला, नाही तसं नसतं. आपली 2 अकाउंट असतात. एक स्विस बँकेत असतं, एक आपल्या जवळच्या बँकेत असतं. स्विस बँकेत असताना ते पापाचं अकाउंट आणि एक असतं ते पुण्याचं अकाउंट. पुण्य कशामुळे वाढतं माहितीये? माहिती असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. फार काही वाईट वाटून देऊ नका, हो किंवा नाही, यातलं एकच नाही म्हणा. बुवांनी सांगितलं ना ते उत्तर द्यायचं बरं का, म्हणजे सोपं जातं पुढे बुवांना सांगायला. एकच लक्षात ठेवायचं बरं का, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना बस, बाकी काही नाही बरं का. बाकी सगळं त्याच्या नंतर आहे. पहिल्यांदा हरिनाम, हरिनाम शिवनाम एकच आहे बरं का दोन्ही. ते आपल्याकडे मध्ये जे 150-200 वर्ष राज्य झालं ना, त्यानं हा भेद पाडलाय बरं का. अरे ते आडवगंध लावतात, तुम्ही उभगंध लावणार आहे. आडवगंध म्हणजे तुम्ही शिवांचे भक्त का, आणि उभगंध म्हणजे विष्णूचे का? अरे पण तुम्ही, तुमच्यात भेद आहे बरं का. हे मधल्या काही या 50-60 वर्षातलं आहे बरं का, अधिक प्रखर. शिक्षण पद्धती बदलली ना आपली, त्यात ही गडबड झाली बरं का. शिव आणि विष्णू याच्यात फरकच नाही आहे बरं का. शिवस्य हृदयं विष्णू
विष्णुस्य हृदय शिवा असा श्लोक आहे. दोन्ही एकमेकांच्या हृदयात आहेत. पाप आणि पुण्य या अकाउंटचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही आपल्याला भोगावं लागतं. म्हणजे तुम्ही म्हणालात की मी काय 10 पाप केली आणि 20 पुण्याची कामं केली, तर 20 वजा 10 म्हणजे 10 पुण्य, हो की नाही? तसं नाही. स्टॅटिस्टिक्स होतं का कोणाचं? नव्हतं. शिकलंय का? माहिती आहे स्टॅटिस्टिक्स हा काय? तुम्हाला मराठीत त्याला शब्द माहिती नाही, पण फर्स्ट इन फर्स्ट आउट, फिफो लिफो, हे साठत जातं नाही का? पाप आलं साठलं, पुण्य आलं साठलं, पाप आलं साठलं, पुण्य आलं साठलं, पाप आलं साठलं, पाप आलं साठलं. आपलं जास्त तेच असतं ना, म्हणून नाही का? आपल्याला दुःख आहे म्हणजे काय? तर आपलं कधी काळी केलेलं पाप आत्ता आपण भोगतोय बरं का. ते भोगण्याकरता आत्ता आपण तयार झालेलो आहोत. एफडी मॅच्युअर झाली कीच पैसे मिळतात की नाही? तसं आहे. ती एफडी आहे. जोपर्यंत तुम्ही मॅच्युअर होत नाही, तुम्ही म्हणजे तुम्ही जो देह पकडलाय तो देह परत पक्का करा बरं का. आपण देह नाही, आपण आत्मा आहोत. आपण आत्मस्वरूप आहोत. आपण हा देह वापरतोय बरं का. कसा आहे हा देह बरं का? ज्ञानोबांनी सांगितलं हा घोंगडी सारखा आहे. घोंगडी. तर कबीरदासजी म्हणाले हा चादरी सारखा आहे ना. कशी आहे ती चादर? चदरिया चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी. आणि राम कुठला जप करतायत? रघुरामांचा आराध्य कोण आहे? रामनाम घेतलं ना की त्यांना फार बरं वाटतं बरं का. त्यांना काय बरं वाटतं हे करायचं, लक्षात ठेवा. मला काय बरं वाटतं? हे प्रपंच
मातेच्या गर्भामध्ये म्हणजे स्त्री आणि पुरुषाच्या मिलन झाल्यानंतर तो जीव कसा तयार होतो याचं सविस्तर वर्णन आहे बरं का. हा, कधी कधी काय काय होतं, कधी कधी काय काय होतं, कधी कधी काय काय होतं तुमच्या माहिती करता सांगतो. ज्या घरामध्ये आपला जन्म झालाय त्या घरामध्ये या शरीराच्या आतमध्ये जे आहे आत्मतत्व, तो आत्मा 3 महिने आधी उद्भवतो बरं का. ऐका, फार महत्वाचं आहे. आणि पाहतो मला जे काही भोग भोगायचे, मला जे काही त्रास सहन करायचे ते या कुटुंबाबरोबर मी उपभोगू शकतो का, आणि असं असेल तरच तो त्या ठिकाणी जन्म घेतो बरं का. आपल्याला वाटतं की माझा जन्म इथे कसा काय झाला, 3 महिने आधी आपणच परीक्षा केली त्याची. पंचतत्व की भूमि, पंचतत्व की भूमि, 9-10 मास गुणन को लागे, 9-10 मास गुणन को लागे. मातेच्या गर्भामध्ये वाढ व्हायला लागतात 9 महिने. किती कष्टाला मिळालं बघा. 9-10 मास गुणन को लागे, 9-10 मास गुणन को लागे. आणि एवढे कष्ट द्या करता मातेच्या उदरामध्ये बसून आपण सोसले. कबीरदासजी म्हणतात स्वतःबद्दल लिहितात बरं, संत कधी दुसऱ्याबद्दल लिहित नाही. जो देह प्राप्त होण्याकरता एवढे कष्ट लागले, मी काय केलं. 9-10 मास गुणन को लागे, मूर्ख मैंने पीनी, मूर्ख मैंने पीनी जगरिया जीनी. चादर ही वरची बरं का पांघरले. बन घर आई जब मोरी चादर, बन घर आई. कल्पना करा काय हे सगळं डोळ्यासमोर आणल्याशिवाय ते उभं राहत नाही. आपला फ्लॅट छान तयार आहे, फरशा बसवल्या आहेत नाही का, सगळं वायरिंगचं काम झालंय, पण जोपर्यंत त्याला रंगकाम होत नाही तोपर्यंत छान दिसत. म्हणून हल्ली रंगकामा करता ब्युटी
ब्युटी पार्लर्स निघाले बघा. जब मोरी चादर बन घर आई, जब मोरी चादर बन घर आई, रंगरेज होती, रंगरेज होती. त्या रंगाऱ्याकडे दिली म्हणाली, रंगरेज को दिली. म्हणजे त्याला शरण गेलो, तो सगळं करणारा. फिरत्याचा आकार भरती देशी, मातीला आकार विठ्ठला तू वेळा करता. जब मोरी चादर बन घर आई, जब मोरी चादर बन घर आई, रंगरेज होती, रंगरेज होती. ऐसा रंग रंगा रंग रे, ऐसा रंग रंगा रंग रे. त्यानं इतके सुंदर सुंदर रंग माझ्या आयुष्यामध्ये पेरले होते, पण मी विषयांच्या नादाला लागलो. आठवा ना, जेव्हा आपण 4 वर्षाचे होतो, 5 वर्षाचे होतो, काही फरक पडत होता का? कोणी ओरडलं काय, मागलं काय किंवा बोललं काय, काही फरक पडत होता? पण जसे आपण वयानं वाढतो ना, तसा आपला अहंकार वाढायला लागतो. आणि तो कुठपर्यंत पोहोचतो? बुवांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. गाडीवरून चालले होते, मी समोरून गेले, पण त्यांचं लक्षच नव्हतं. झालं की नाही, दुखवलं म्हणून. काही नसतं बरं का असं, हे सोडून घ्या, प्रयत्न करा, एकदम जमणार नाही बरं का. हे एक एक गोष्टी आपण सोडून द्यायला लागलो. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, तर मनाची शांती प्राप्त होते. ती आज आपण हरवत चाललोय बरं का. कलियुगामध्ये सगळ्यात कमी मिळणारी गोष्ट म्हणजे शांती आहे बरं. मी सगळ्यांना सगळ्या कथेमध्ये हे सांगतोच, प्रयत्न करा. रात्री 9 नंतर मोबाईल बघायचा, म्हणजे काय महत्वाचं ते बघा. पण अगदी तासभर फेसबुक बघितल्याशिवाय झोपच लागत नाही, युट्यूब बघितल्याशिवाय झोपच लागत नाही. नका करू असं बघा. बाकी कोणालाही कधी त्रास होणार नाहीये, तुम्हालाच होणार आहे. ऐसा रंग रंगा रंग रे, ऐसा रंग रंगा रंग रे. इतके सुंदर रंग त्यानं भरले होते. मी काय केलं, मूर्ख मैली चदरिया, झीनी रे झीनी चदरिया, झीनी रे झीनी चदरिया, झीनी रे झीनी झीनी रे झीनी झीनी रे झीनी. आचार, विचार आणि व्यवहार स्वच्छ पाहिजेत बरं का माणसाचे. तर त्याला हवी आहे ना तशी तो चादर पुढच्या जन्मात देईल बरं का. मग कदाचित अजून 10 जन्मानंतर आपल्याला अशा कुळामध्ये जन्म मिळेल जिथे परंपरागत काही उपासना आहे, परंपरागत काही गोष्टी चालू आहेत समर्थांकडे.
20-20 वर्ष 40-40 वर्ष रामाची उपासना आहे, सूर्याची उपासना आहे. तेव्हा तिथे समर्थांनी जन्म घेतलाय बरं का, त्या कुळामध्ये. हे संत महात्मे उगच होत नसतात बरं का. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई फार क्वचित बरं का, पण त्यांच्याकडे सुद्धा वारीची परंपरा आहेच. त्यांच्या आजोबांपासूनचे उल्लेख आहे. आजोबा वारी करतायत, वडील वारी करतायत, विठ्ठलपंत. असे हे अवतार उगच होत नसतात बरं का. असं जेव्हा पूर्वपुण्य साठत येतं ना, तेव्हा योग्य ते घर निवडलं जातं आणि मग योग्य तो देह प्राप्त होतो, योग्य त्या माता पितांच्या पोटी तो येतो बरं का. असो, काल आपण पाहिलं की त्या देवर्षी नारदांनी तपश्चर्या केली आणि त्यांनी ज्या भागात तपश्चर्या केली त्या भागात शिवांनी तपश्चर्या केली. त्याच्यामुळे त्यांच्यावरती मायेचा मदनाचा कोणताही प्रभाव चालला नाही. बातमी त्यांनी शिवांना जाऊन सांगितली. ब्रह्मदेवांना सांगितली, महाविष्णूंना सांगितली. महाविष्णूंनी पाहिलं आपलं काय स्वागत केले नारदांचा. नाही का म्हणाले, नारदा ह्या त्रिखंडामध्ये आता शिवानंतर तूच. नारदा तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यावं सगळ्या ऋषींनी, असं म्हणतात बरं का. आणि जाता जाता नारदांना तो प्रदेश लागला जिथे शीलनिधी नावाचा राजा याच्या परिवारासह राहतोय. त्याची कन्या नमस्कार करायला आली नारदांना आणि नारदांनी विचारलं का, ही कोण, ही कोण. राजाने सांगितलं, ही माझी कन्या श्रीमती, हिचं नाव. देवर्षी ही आत्ता नुकतीच उपवर झालेली आहे. कन्या उपवर झाली. उपवर म्हणजे लग्नाच्या वयाला आली की सगळ्यात पहिल्यांदा काय होतं माहितीये, म्हणजे आईने सांगितलं वडिलांना की अहो आता हिचं योग्य वय झालेलं आहे, तेव्हा आता हिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करा. असं सांगितलं ना की सगळ्यात जास्त कातर हृदय कोणाचं होतं तर ते वडिलांचं होतं बरं का. आईला माहिती आहे आज ना उद्या हिला मी नाही आले माझं घर सोडून, पण बापाला मुलापेक्षा मुलगी प्रिय बरं का. ज्यांना आमचे गुरुजी सांगतात बरं का, भगवंतांचं ज्यांच्यावर प्रेम आहे ना त्यांना भगवंत मुलगा देतो आणि भगवंतांचं ज्यांच्यावरती अधिक प्रेम आहे त्यांना मुलगी देतो. जे लाडकेत ना भगवंतांचे त्यांना कन्या देतो बरं का. कारण कन्या दोन्ही कुळाचा उद्धार करते. लक्षात ठेवा. उपवर कन्या होता
कन्या होतात पितयाच्या हृदयास कातरते. मोरोपंत नावाचे फार मोठे कवी होऊन गेले बरं का. त्यांनी आर्याकार म्हणायचे, त्यांची ही आर्या आहे. मोरोपंतांचं साहित्य किती आहे याच्यावरती मी पुढची 15 मिनिटं बोलू शकतो, पण आपल्याकडे तेवढा आता वेळ नाही. मोरोपंत फार 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 हुशार होते बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोरोपंत आमच्या बारामतीचे होते. म्हणजे बारामतीची लोक तेव्हापासून हुशार आहेत बरं का. मोरोपंत आमच्या बारामतीचे. उपवर कन्या होतात पितयाच्या हृदयास कातरते. दोन्ही अर्थाने वापरला हा शब्द. कातरते म्हणजे त्याचं हृदय कातर होतं आणि त्याचं हृदय कात्रीनं कापल्यासारखं होतं. कातरते, कात्री एकदा कात्री फिरली ना त्या ताग्यावरून हे एकाचे परत जोडता येईल. किती प्रयत्न करा. का म्हणाले असं का होतं. सासर सागर पार कशी जाय. आज ज्या घरात ती जाणार आहे ना, जे सासर तिला मिळणार आहे तो समुद्र ती पार करून जाईल ना. सासर सागर पार कशी जाय हेच मनी कातरते. या काळजीनं बरं का, या काळजी. बस एवढी एकच काळजी त्या पित्याला लागलेली असते. 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्ष ज्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढलो, एका क्षणात तिच्याकरता कोणीतरी पसंत करायचं. आणि एकदा का ते स्वर कानावरती पडले, शुभमंगल सावधान. आठवण बघा. एकदा का ते सनईचे मंगल सूर वाजले ना की तो गळा 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 रडत असतो बरं का. त्याच्या चेहऱ्यावरून कदाचित ते दिसणार नाही, पण आतमध्ये त्याच्या अखंड आसव चालू असतात बरं का. कन्या धन परक्याचे. नारदा हिला योग्य वर कधी मिळेल सांगा. नारदांनी हाताकडे पाहिलं, तिच्या मुखकमलाकडे पाहिलं. पुन्हा नारदांनी हाताकडे पाहिलं, पुन्हा तिच्या मुखकमलाकडे पाहिलं. नारद म्हणाले, छे, आता इथून पुढे हाताकडे बघायचं नाही. आलं ना लक्षात. इथून पुढे हाताकडे बघायचं नाही. किती वर्ष म्हणाले. 70-75 वर्ष हाताकडे पाहिलं. आता 70-75 वर्ष पुढची हाताकडे बघायचं नाही. काही गोष्टी उशिरा कळतात मला कल्पना आहे. म्हणूनच माझं काम तेच आहे बरं का. जागृती करणं. इथं बसलेला ना सत्य बघा. माझं काम आहे. या आत्ताची जी निवडणूक झाली ना, लक्षात घ्या, साधू संत महंत कधी या सगळ्या भानगडीत पडत नाही बरं का.
पण यावेळेला आमच्या गोविंद देवगिरीजी महाराजांनी काय जबरदस्त भाषण केलं. आणि त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर कडी असं नाही, पण त्याच्यापेक्षा मला सगळ्यात आवडलेलं भाषण आहे ना ते म्हणजे फारच इतके जबरदस्त बोलले. नाव सांगत नाही. म्हणाले कीर्तनकार प्रवचनकार म्हणजे वारकरी जो आहे त्याला दोनच पक्ष म्हणाले. कुठला? शुद्ध पक्ष, कृष्ण पक्ष. पण हे टिकवायचं असेल तर कोणता पक्ष निवडला पाहिजे? आदरणीय देगलूरकर महाराज हे म्हटले बरं का, वारकरी जर टिकवायचं असेल ना, वारी टिकवायची असेल तर कुठला पक्ष निवडला पाहिजे हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. संत कधीही खरं तर या भानगडीत पडत नाही. पण हे सगळं कधी टिकेल? जेव्हा धर्म टिकेल तेव्हा टिकेल. मठ मंदिरं देवळं केव्हा टिकतील? जर धर्म टिकला तर हे सगळं टिकणार आहे. त्यामुळे जे धर्माच्या बाजूने त्यांना तुम्ही मतदान करा असं सगळ्यांनी सांगितलं एकमुखात. तेव्हा नारदांनी ठरवलं आता काही हाताकडे बघायचं नाही. राजा म्हणाले तू स्वयंवर आयोजित कर. हिचा मुहूर्त लवकरच जवळ आलेला आहे. आणि विचार करतायत बरं का नारदा, काय दिसायला खरं तर सुंदर आहे, हिनं माझ्याच गळ्यात माळ घातली पाहिजे. इतकी सुंदर आहे दिसायला. तिच्या चेहऱ्यावरून नारदांची नजरच हटत नाहीये. नारदांनी जाता जाता वाचली होती ती सूचना, नजर हटी दुर्घटना. आता 4-5व्या दिवशी जरा श्रोते बोलायला लागले. मस्त एन्जॉय करा बरं का. कथेचा रसास्वाद घ्यायला पाहिजे. कथा म्हणजे काही वृक्ष नाही बरं का. म्हणजे वेदांताचा वर्ग करायचा आणि त्याच्यानंतर श्रीखंड सुद्धा आंबट तोंडाने खायचं का? जग नश्वर आहे बुवा, हे सगळे एक दिवस जाणार आहे. पण मग श्रीखंड कशाला असं खायचं? त्याचा आस्वाद घेत खायचं ना. वेदांत ऐकायचा पण तो अशा पद्धतीने ऐकायचा बरं का. मी नेहमी सांगतो अवघड सांगणं सोपं आहे, सोपं सांगणं फार अवघड आहे. आणि नारद म्हणाले या जगामध्ये सगळ्यात सुंदर कोण आहे सध्या? मिस्टर युनिव्हर्स असते ना ती स्पर्धा, मिस युनिव्हर्स जशी असते ना तशी मिस्टर युनिव्हर्स कोण आहे? एकच आहे म्हणाले बरं का. आमचे भगवान महाविष्णू. किती सुंदर आहे दिसायला, किती सुंदर आहे. माऊली म्हणाल्या किती सुंदर आहेत सांगू? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. माहीत इकडे बस.
पुतळा
साईचं एक तर हे आवडतं गाणं आहे, त्याचा USP आहे बरं का. साईचा USP काय तर राजस सुकुमार असे जे राजस सुकुमार आहेत त्यांच्याकडे गेले आणि नारद म्हणाले, भगवंता मला जरा तुमच्याशी प्रायव्हेट बोलायचं आहे, एकांतात बोलायचं. झालं. भगवंत नारदांना घेऊन आतल्या खोलीमध्ये म्हणाले, बोला काय. तुम्हाला हे बरं वाटतं का. भगवंतांना कळलंच नाही बरं. नाही म्हणजे शिवांचा विवाह झालेला आहे. हो, त्यात काय वाईट नाही, त्याच्याबद्दल नाही. तुमचा विवाह झालेला आहे. हो म्हणाले. झालंच तर म्हणाले बाबांचा पण विवाह झाला, ब्रह्मदेवांचा पण विवाह झालेला आणि माझ्याकडे त्यांचं लक्ष नाही असं मला वाटतंय. नारदा बघा मुलं कशी सांगतात घरी, माझ्या मित्राचं लग्न झालं, त्याचं लग्न झालं, आहे का नाही तुम्हाला काही काळजी माझी. बाबांचं माझ्याकडे काही लक्ष नाही, तेव्हा जरा तुम्ही या प्रकरणात लक्ष घालावं महाविष्णू म्हणून मी तुमच्याकडे. नारदा काय चाललंय तुमच्या मनात मला सांगा स्पष्ट. ते म्हणाले की मी नुकताच त्या राजाच्या राजवाड्यात जाऊन आलो, त्याची कन्या आहे श्रीमती नावाची. तर काय भगवंता मी सगळं उलगडून सांगायचं का, श्रोत्यांना कळतं तर म्हणल्यावर काय म्हणते. मग अडचण काय नारदा. नाही हो, ती दिसायला फार सुंदर आहे. मग अडचण काय नाही. लोक असा आहे बरं का, मला हरिरूप करा. अनेक जण सांगतात की मला तुमच्यासारखं करा असं नारद म्हणाले. तर मूळ श्लोक आहे मला हरिरूप करा. हरी म्हणजे माहिती आहे आपल्याला विष्णूंचंच नाव आहे एक हरी. आणि हरी या शब्दाचा एक अर्थ संस्कृत मध्ये मरकट असा आहे. विष्णू म्हणाले एवढंच का तुम्हाला हरिरूप करायचंय का, अगदी माझ्यासारखं करतो मला. बस नारदांना तेच पाहिजे. बघा आता गंमत काय झाली. नारदांचा जो सगळा देह आहे ना तो भगवान महाविष्णूंसारखा दिसतोय, पण नारदांचं मुख जे आहे ते मात्र मरकटासारखं म्हणजे माकडासारखं दिसतंय. जरा डोळ्यासमोर म्हणजे कळेल. झालं आता काय हे सगळे दागिने वगैरे होतेच बरं का. तुमच्यासारखं करा म्हणजे सगळं दागिने वगैरे परिधान केले एकदम आणि एकदम असे मस्त गेले त्या राजाच्या दरबारामध्ये. स्वयंवर मांडलं होतं नारदांनी सांगितल्याप्रमाणे. एका आसनावरती जाऊन बसले. त्यांच्या बाजूला दोघं जण उभे आहेत बरं का. एक डावीकडे उभा आहे, एक उजवीकडे उभा आहे. ते दोघं शिवगण आहेत असं सांगितलं.
बाकीच्यांना देवर्षी नारद हे नेहमीसारखे दिसत आहेत बरं का. त्यांना काही फरक झालेला जाणवत नाहीये. फरक कोणाला जाणवतोय? या दोघांना जाणवतोय. म्हणाले काय शिवांची माया आहे. नारदासारख्यांना सोडलं नाही. त्यांना असं वाटलं होतं ना मी कामदेवावर विजय मिळवला, इतकं सोपं आहे का? म्हणाले. ते हसतायत बरं का. आम्ही रस्त्याने चाललो ना की बरेच जण हसतात बरं का. काय धोतर घालून चाललो नाही का. त्यांना असं म्हणायचं असतं की काय ध्यान चाललंय नाही का. गंध भासलंय, धोतर आहे, डब्बा घातलाय. त्या दोघांना कळतंय बरं का काय झालंय. नारदांना काही कळलं नाही. का हसतात हे आपल्याकडे. बरं ब्राह्मण आहेत दोघं. त्यांना असं चेष्टा करायची म्हणजे. आणि तेवढ्यात या स्वयंवराला सुरुवात झाली. ही श्रीमती राजाची कन्या, तिच्या हातामध्ये सुवर्णांच्या फुलांची माळा आहे. पूर्वी सुद्धा आपल्याकडे आपला पती कोण असावा याचं स्वातंत्र्य होतं. म्हणून स्वयंवर रचले जायचे हो की नाही. एवढं स्वातंत्र्य आमच्याकडे केव्हापासून आहे. आम्ही ठेवलंय का बुरख्यामध्ये? ठेवलंय? तिने कोणाकडे पाहायचं नाही असं ठेवलंय का? हा. तरी आमच्या ज्या सगळ्या प्रथा आहेत ना, परंपरा आहेत ना, रूढी आहेत, या मागास आहे बघा. काय नेमकं मागास आहे? लव जिहाद नावाचं प्रकरण जोपर्यंत आपल्या दारावरती येत नाही ना तोपर्यंत त्याची तीव्रता कळणार नाही आपल्याला बरं का. फार भयंकर प्रकार. मी तर सांगतोच बरं का. ज्यांना मुली आहेत काय 8वी 9वी 10वी त्या योग्य वयात आल्यात ना त्यांना हे काश्मीर फाईल्स वगैरे दाखवा. त्यांना कळलं पाहिजे सत्य काय. आपण बऱ्याच वेळा असं करतो बरं का. नाही अजून लहान आहे मुलगी, लहान आहे मुलगी, लहान आहे. काही लहान वगैरे नाही. तिला योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणीव करून देणं काम पालकांचं आहे. बाहेरचं कोणी सांगणार नाही बरं. आई वडिलांनी सांगायचं. आणि जसे नारद त्या स्वयंवरामध्ये आले त्यांच्या मागून वेश पाठवून विष्णू पडाले. नारद ज्या आसनावरती बसले त्याच्या शेजारच्या आसनावरती विष्णू बसले. एक एक जो राजकुमार आलाय त्याच्याकडे पाहत ती येते बरं का श्रीमती. आणि नारदांना पक्क माहिती होतो माझ्याच गळ्यात माळ घालणार. इतका दिसतोय सुंदर मी राजस सुकुमार. इतकं छान म्हटलंय साईने आता वर्णन केलं माझं. ती आल्यानंतर नाही का आता आपण कोणी आपल्याकडे आले की आपण असं उठतो बघा. तसं ती समोर आली आणि नारद उठायला एवढ्यात ती एक पाऊल पुढे गेली. नारद म्हणाले माझ्यापेक्षा कोण सुंदर आहे असं म्हणून पाहिलं शेजारी. त्यांना कळलं नाही बरं का महाविष्णू आहे. त्यांना वाटलं एक राजकुमार आहे. त्या राजकुमाराच्या गळ्यामध्ये तिनं वरमाला घातली. झालं. टाटा 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 टाटा. नारदजी संतापले. बरं हे दोघं जण जे होते ना ते हसतायत बरं का नारदांकडे बघून. नारदांना काही कळलं हे का हसताय. म्हणून नारदांनी विचारलं बरं का तुम्ही का हसताय. मला का हसताय. मी एवढा देखणा आहे दिसायला रुबाबदार आहे
सुंदर सुंदर आहे असं म्हटल्यानंतर त्या दोघांपैकी एका ब्राह्मणानं सांगितलं, नारदा तुम्ही इथे येण्यापूर्वी एकदा तरी तुमचा चेहरा आरशात पाहिलाय का? नारद म्हणाले, अरे ते राहिलंच म्हणाले बाबा. नारद एवढे एक्साइट झाले होते ना, काय उतावळा नवरा आणि माहिती आहे तुम्हाला कसं झालंय नारदाचं. नारद लगेच गेले बरं का. दर्पणाची खोली असायची बरं का पूर्वी राजवाड्यामध्ये वेगळी, आपल्यासारखं नाही एकाच आरशात 4 जण बघताय. याचा चेहरा दिसला तर त्याचा दिसत नाही, त्याचा दिसला तर याचा दिसत नाही. दर्पणाची खोली आहे वेगळी. दर्पणास का रूप स्वतःचे, असती का आकार जळाचे. नारदांनी पाहिलं बरं का त्या आरशामध्ये, तर सगळा देह महाविष्णूंसारखा, पण मुख मात्र माकडाचं, वानराचं. जे संतापले जे संतापले जे संतापले तडक वैकुंठामध्ये आले. नारद वैकुंठामध्ये आलेलं पाहिलं तर ही नवीन जोडी तिथेच, साक्षात लक्ष्मी माता होत्या. आणि नारदांनी विष्णूंना शाप दिला. म्हणाले, मला एका स्त्री करता तुम्ही झुरवलं का? स्त्री करता एका झुरवलं तुम्ही मला. तुम्हाला सुद्धा या मर्त्य लोकांमध्ये मानव अवतार घ्यावा लागेल आणि त्या मानव अवतारामध्ये तुम्हाला एका स्त्री करता झुरावं लागेल. आणि त्या अवतारामध्ये आत्ता मी जसा दिसतोय ना, तशी दिसणारी वानर तुम्हाला मदत करतील. त्यांच्या मदतीनं तुम्ही तुमच्या पत्नीचा शोध घ्या. आणि हा अवतार म्हणजे रामचंद्रांचा आहे. बघा, ते जे 2 ब्राह्मण होते ना, त्यांना शाप दिलाय नारदांनी. तुम्ही ब्राह्मण कुळातच जन्म घ्याल, पण असुर व्हाल. त्यातला एक झालाय रावण आणि एक झालाय कुंभकर्ण. विश्रवा नावाचे ऋषी आहे, त्यांचे पुत्र आहेत हे दोघं. माहिती आहे ना आपल्याला. रावण दशग्रंथी ब्राह्मण आहे. बर, साधा नाहीये. उलटे सुलटे कसंही म्हणू शकतो वेद. आपण 1 ते 100 उलटे म्हणू शकत नाही नीट. शाळेत असतात म्हणून येतात, रिव्हर्स नंबर आणि फॉरवर्ड नंबर. काय जबरदस्त सामर्थ्य आहे बघा. पण कशानं घात केलाय? अहंकारानं घात केला. प्रभू रामचंद्रांना विचारलं, रावणाला कोणी मारलं? तुलसीदासांनी फार छान भाष्य केलं याच्यावर. तेव्हा रामचंद्र म्हणतात, रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने मारा. त्याचा जो मीपणा आहे ना, त्यानं त्याचा घात केला. शिवांची काय स्तुती केली रावण. जटाटवी गलज्वल प्रवाहपावितस्थले, जटाटवी गलज्वल प्रवाहपावितस्थले, गले विलंबितं विधां शङ्करं
आपल्या 20 हातांनी ज्यानं कैलास गदा 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 हलवला, काय सामर्थ्य असेल बघा. आता इथे बसलेले सगळेजण जरी एकत्र आले ना तरी इथे मी जातं पाहिलं ते हलवू शकणार नाही. यांच्याकडे काय ताकद आहे बघा, काय सामर्थ्य आहे. पण कशानं नाश झाला? अहंकारानं नाश झाला. भगवान महाविष्णूंनी तो श्राप स्वीकारला आणि मग त्याच्याकरता तो भोगण्याकरता राम अवतार घ्यावा लागला. राम अवतारात मी नेहमी गमतीनं म्हणतो बरं का, वाल्मिकी जे आहेत ना, ज्यांनी रामायण लिहिलं, रामकथा ज्यांनी लिहिली, गंमत आहे बरं का, मनाला लावून घेऊ नका. हे वाल्मिकी कोकणस्थ असावे आणि आमचे व्यास देशस्थ असावे. देशस्थांचं कसं असतं, आघळ पगळ असतं बरं का. काही असं म्हणजे जेवायला जायचंय म्हणजे की पहिला त्यांचा आकडा घरातले 10 जण आणि तसं व्यासांनी कृष्णांच्या लिहिल्या इतक्या सुंदर लिहिल्या आहेत ना, इतक्या सुंदर लिहिल्या आहेत, इतक्या सुंदर लिहिल्या आहेत. पण रामचंद्रांच्या बाबतीत लहानपणाचे किती श्लोक आहेत सांगू? मोजून 4. म्हणजे दशरथ राजाला 4 पुत्र झाले, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. ते दिसा मासानं वाढायला लागले. या सगळ्यांपैकी राम अत्यंत बुद्धिवान होता. ही तिसरी लाईन. आणि रामचंद्र मोठे झाले, बस. ह्याच्यापेक्षा वाल्मिकी रामायणामध्ये रामचंद्रांचा बाललीला नाही. ते ठुमक चलत रामचंद्र आहे ना, ते नंतर आलंय बरं का. वाल्मिकी रामायणात ते नाही. हे सगळं नंतरच आहे. हा सगळा प्रसंग झाला. या प्रसंगाने नारद अत्यंत दुःखी झाले आणि पुन्हा आपल्या वडिलांकडे आले. ब्रह्मदेवांनी ओळखलं बरं का, सुबाह का बोला अगर शाम को घर वापस आए तो उसे, आई वडीलच सगळ्यात महत्वाचे असतात बरं का. तेच पांघरून घालणार, बाकी कोण आहे? बाकी कोणी नाही बरं का, लक्षात ठेवा. सगळी वार्ता ब्रह्मदेवांना सांगितली. ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे,
आणि तेव्हा नारदांना प्रश्न पडला की ब्रह्मदेवा, तुमच्यामध्ये सुपर पॉवर कोण आहे सगळ्यात? मग तिथे ब्रह्मदेवांनी जी कथा आपण पहिल्या दिवशी ऐकली ना, ब्रह्मदेव आकाशामध्ये फिरतायत, महाविष्णू झोपले, शेषशाही, ती सगळी कथा सांगितली. आणि ते म्हणले या सगळ्यामध्ये सुपर पॉवर कोण आहे? तर ते महादेव आहेत बरं का. त्यांच्यापासून भगवान महादेवांच्या डाव्या अंगापासून एक दिवस शिवजींनी काय केलं, ते अमृत सगळ्या आपल्या अंगाला लावलं. आणि जरा आपण नाही का उठणं लावतो बघा, दिवाळीमध्ये लावतो ना, पूर्वी लावत होतो, आठवते? ज्या वेळेला दिवाळीमध्ये थंडी होती, आता हल्ली काय पावसाळाच असतो दिवाळी, ज्या वेळेला दिवाळीमध्ये थंडी होती ना, तेव्हा ते लहान 15 वर्षापूर्वीचा अनुभव होता. ह्या 15 वर्षात फार आपण इतके काय म्हणतात त्याला, शब्द योग्य नाही, पण कोडगे होत चाललोय ना, काही त्यातली गंमतच राहिली नाही बघा. त्या गोष्टी सुद्धा सुखाचा अनुभव देऊ शकतात, हेच विसरत चाललोय. डाव्या अंगाला ते अमृत जरा जास्त लावलं आणि म्हणाले याचा काहीतरी उपयोग करायला पाहिजे, म्हणून डाव्या अंगाचं अमृत गोळा केलं आणि त्यात प्राण फुंकले आणि त्यातून महाविष्णूंची निर्मिती झाली. माहिती होतं काय महाविष्णू? असा अनेक गोष्टी माहिती नाहीत आपल्याला, ज्या शिवपुराणात. मग महाविष्णूंच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव, ते माहिती आहे आपल्या सगळ्यांना, फोटो असतो. शिव या सगळ्याचे सुप्रीम कोर्ट आहे बरं का, सुप्रीम कोर्ट आहे. हे सगळं नारदांना सांगितलं. शिवपूजनाचा विधी नारदांना सांगितला, कसं करतात. म्हणले काही मी आज एक स्तोत्र आणले, खरं तर आज मी ते म्हणून घेणार होतो, पण मला 8 वाजता नेमका दुसरा एक कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मला वेळेत जायला लागेल. उद्या आपण ते स्तोत्र म्हणून घेऊ. कुठलं स्तोत्र म्हणालो, काय करू उपासना, असं मला काल 2-3 भगिनींनी विचारलं. म्हणून अगदी सोपं आहे ते. मी गेल्या महिन्यामध्ये अशा स्तोत्रांचे वर्ग घेतले बरं का. दर 1 महिना माझे असे स्तोत्रांचे वर्ग असतात. इथे माझा नंबर आहे, एक तासभराचा वर्ग असतो. ऑनलाईन पद्धतीनं ते वर्ग चालतात, म्हणजे तुम्ही तुमच्या घरी बसून ते वर्ग अटेंड करू शकता. ते वर्ग सशुल्क आहेत, फार काही शुल्क नाही त्याला. आणि त्या सगळ्याचा विनियोग मी गोसेवेकरता करतो बरं का. म्हणजे एका अर्थानं तुम्ही जर त्या वर्गाला जॉईन झालात तर त्याचा उपयोग गोसेवेकरता होणार. माझ्या नंबरवरती तुमचं नाव मला कळवा, जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी. उद्या आपण हे स्तोत्र म्हणून घेणार, अर्थ सांगणं वगैरे शक्य होणार नाही. त्या वर्गामध्ये मी स्तोत्रांचा अर्थ सांगतो, कशा पद्धतीनं म्हणायचं, असं सगळं ते चालतं. शनिवार आणि रविवार रोज सकाळी 1 तासभराचा वर्ग असतो. मागच्या महिन्यामध्ये आम्ही ही शिवांची सगळी स्तोत्र घेतली बरं का. 4 स्तोत्रांचा साधारण तो वर्ग होतो, 3 किंवा 4 शिवांची सगळी स्तोत्र घेतली त्याच्यामध्ये. आता पुढचा जो वर्ग आहे हा देवी स्तोत्रांचा आहे. या 24 तारखेपासून, म्हणजे आपला 23ला संपेल, 24ला सकाळी तो वर्ग सुरू होणार आहे. 4 स्तोत्र घेणार आहे. महालक्ष्मी अष्टक, राधाष्टक, याच्यानंतर श्री सूक्त आणि अजून एक, आता मला आता ते आठवत नाही कोणतं आहे, पण अशी 4 स्तोत्र या वर्गामध्ये शिकवली जातील. ती कशी म्हणायची आणि त्याचा अर्थ काय. नुसती स्तोत्र आपण म्हणत असतो, त्याचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. स्त्रिया पुरुष कोणी फरक करायला हरकत नाही. उद्या आपण हे स्तोत्र म्हणून घेऊया. त्याच्यामुळे उद्या येताना हा कागद सगळ्यांनी बरोबर घेऊन यायचा
आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्यांचं नाव मला कळवा, व्हॉट्सअपवर कळवा. तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे. मी तुम्हाला काय काय आहे ते डिटेल सगळं पाठवतो. या सगळ्याचं वर्णन नारदांना ब्रह्मदेवांनी सांगितलं. आणि नारदांनी प्रश्न विचारला, हे सगळं तुम्ही सांगताय, पण मला सांगा की शिव पार्वती विवाह कसा झाला? शिव तर एवढे नाही का वैराग्याचं मूर्तिमंत रूप आहे, मग त्यांनी पार्वती देवींची कसा विवाह केला? बरं गंमत सांगतो बरं का, नारदांमुळे तो विवाह झालाय. पण काय असतं, आपण घरामध्ये कात्री इतकी सुरक्षित ठेवलेली असते की जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा ती सापडत नाही. बरोबर आहे की नाही? तेच झालंय नेमकं नारदांचं. या गोष्टीला आपण कारण आहोत हेच नारद विसरले. आणि ब्रह्मदेवांनी सांगायला सुरुवात केली, ऐका नारदा, शिवांचा आणि पार्वतीचा विवाह कसा झाला हे मी तुम्हाला सांगतो. पण नारदा, त्याच्याकरता तुम्हाला उद्या संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी यावं लागेल. याचं कारण मुहूर्त उद्याचा आहे. आरती करून थांब. उद्या आपण आल्या ते स्तोत्र म्हणणार आहोत. त्यामुळे ज्यांना ते कसं म्हणायचं सोपं आहे, पण तुम्ही तुमचं म्हणणं आणि कोणीतरी सांगून म्हणणं यात फार फरक आहे. म्हणून बरोबर 6 वाजता या, उशीर करू नका, म्हणजे मग आपल्याला हे सगळं म्हणता येईल. ज्यांना स्तोत्राचा कागद मिळालेला नाही अशांनी इथे जर उपलब्ध असेल तर, नाहीतर माझ्याकडे आहेत अजून, माझ्याकडे घेऊन जायचं.